उरण ईश्वरपूर नगरपालिकेचा स्वच्छता ठेका वादात, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा. उरण ईश्वरपूर शहरातील स्वच्छता ठेका व्हीडीके कंपनीला देण्याच्या नगरपालिका प्रशासनाच्या निर्णयावरून वाद निर्माण झालाय. या निर्णयाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवत ठेका रद्द करण्याची मागणी केलीये. शिवसेना वाळवा तालुका प्रमुख सागर मलगुंडे यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. स्वच्छता ठेक्यासाठी सुमारे 9 कंपन्यांनी सहभाग घेतला असताना महाबळेश्वर नगरपालिका आणि परांडा नगरपालिकेनं ब्लॅकलिस्ट केलेल्या कंपनीलाच ठेका देण्याचा आग्रह का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वी या कंपनीच्या कामकाजाबाबत कर्मचारी आणि नागरिकांच्या तक्रारी आल्याचा दावाही मलगुंडे यांनी केला. सुमारे 4,48,00,000 रुपयांचा हा ठेका असल्यानं जनतेच्या पैशांचा योग्य वापर होणं गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितले. या निर्णयाला स्थायी समितीच्या बैठकीतही विरोध झाल्याचे सांगत नगराध्यक्ष व जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे मलगुंडे यांनी सांगितले. प्रशासनानं निर्णय बदलला नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा सागर मलगुंडे यांनी दिला. जय महाराष्ट्र. आज आपल्या उरण ईश्वरपूर शहरातील सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या विषयाचा असणारा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे स्वच्छतेचा ठेका. हा स्वच्छतेचा ठेका आपल्या नगरपालिका प्रशासन, मग मुख्याधिकारी असतील किंवा सर्व सत्ताधाऱ्यांनी व्हीडीके नावाच्या एका कंपनीला देण्याचा जो घाट घातला आहे, या बाबतीत मी शिवसेनेच्या वतीनं पहिल्यांदा या नगरपालिका प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त करतो. याचं कारण असं आहे की जी ही व्हीडीके कंपनी आहे, ह्या कंपनी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी म्हणजे महाबळेश्वर नगरपालिकेनं सर्वसाधारण सभेमध्ये ठराव घेऊन या व्हीडीके कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. त्याचबरोबर परांडा धाराशिव जिल्ह्यामधील नगरपालिकेनं सुद्धा या व्हीडीके कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असताना या स्वच्छता ठेक्यामध्ये जवळपास 9 कंपन्यांनी सहभाग घेतला असताना या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना या व्हीडीकेचाच पुळका का यावा, असा सवाल आपल्या माध्यमातून मी त्यांना विचारतोय. कारण या व्हीडीके कंपनीची प्रशासकीय काळात त्यांनी काम करताना शहरात काम करण्याची पद्धत अत्यंत चुकीच्या पद्धतीची होती. कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी त्यावेळच्या संबंधित सर्व लोकप्रतिनिधींच्याकडे येत होत्या. कारण यामध्ये कर्मचारी जे काम करतात ते सगळे स्थानिक पातळीवरचे आपल्या उरण ईश्वरपूर शहरातलेच कर्मचारी आहेत. त्या महिला कर्मचारी असतील, पुरुष कर्मचारी असतील, या सर्वांच्या अनेक तक्रारी पगाराच्या संदर्भातल्या असतील आणि इतर तक्रारी बऱ्याच वेळेला लोकप्रतिनिधींच्याकडे आलेल्या होत्या. तरी सुद्धा सगळ्या तक्रारींना डावलून ही कंपनी ब्लॅकलिस्टेड असताना कशासाठी याच कंपनीची शिफारस आपण करत आहात, असा नागरिकांच्या मधून सुद्धा सवाल उठत आहे. हा जवळपास ठेका 4,48,80,270 रुपयाचा आहे. म्हणजे जवळपास दर दिवसाला 1,63,851 रुपये हे शहरातील नागरिकांच्या कर स्वरूपातून जाणार आहेत. मग हे पैसे, नागरिकांच्या पैशाची योग्य पद्धतीनं आपण नियोजन केलं पाहिजे आणि ह्या ब्लॅकलिस्टेड कंपनीला आपण ठेका देऊ नये. मी आपल्या माध्यमातून या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना, प्रशासनाला सांगू इच्छितो, जर आपण या कंपनीच्या बाबतीत योग्य विचार नाही केला तर आम्ही शासन स्तरावर आमचे नेते नामदार एकनाथभाई शिंदे, जे महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री सुद्धा आहेत, यांच्याकडे दाद मागून आपली चौकशी लावू. आम्ही या अगोदर 31 जुलैच्या स्थायी समितीच्या आयत्या वेळच्या विषयात एवढा मोठा विषय आरोग्याचा आपण लावला, त्याला सुद्धा आमचे या नगरपालिकेच्या सभागृहाचे गटनेते मान्य आनंदराव पवार बापू, आमचे या ठिकाणचे नगरसेवक असतील सचिन कोळेकर भाऊ, या आणि इतर आमच्या विरोधी नगरसेवकांनी ह्या स्वच्छता ठेकेच्या विषयाला विरोध केला.
विरोध दर्शवला त्या ठिकाणी आम्ही मान्य नगराध्यक्षांना पत्र दिलं. त्यानंतर आम्ही मान्य जिल्हाधिकारी सांगली यांना सुद्धा हा ठेका रद्द व्हावा संबंधित विषयासंदर्भात सगळी माहिती दिली. त्यांनाही आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. याच विषयावर आम्ही लवकरच मान्य नगरविकास मंत्र्यांना सुद्धा निवेदन देणार आहे. जर आपण चुकीच्या कंपनीला आणि शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी चुकीच्या पद्धतीने जर खेळणार असाल तर आम्ही आपल्याशी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध करू आणि आपली चौकशी लावल्याशिवाय शिवसेना थांबणार नाही, एवढंच मी यावेळी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो.